फर्स्ट हॉल व्हिडिओ आजचं जे कलेक्शन आहे स्पेशल फेस्टिवल कलेक्शन आहे. मी प्रयत्न केला मॅक्झिमम फेस्टिवल वाईज सगळ्या आउटफिटवर जाईल अशा पद्धतीचे नेक पीस बोलवले, त्यात इयरिंग्स पण ॲडिशनल आहेत. सो बॅक टू बॅक सगळे बघू. छान ट्रेडिशनल एखादा लुक क्रिएट करण्यासाठी खूप सुंदर एखादा मराठी लुक जर क्रिएट करायचा असेल सो त्यासाठी आजचं कलेक्शन अगदी बेस्ट आहे. यामधले काही खूप उत्तम आहे. काही थोडेसे काही जे ऑर्डर केले होते ते काही कारणामुळे कॅन्सल झाले आहे. इन केस ते इन स्टॉक झाले, स्टॉकमध्ये आले किंवा माझ्यापर्यंत जर पोहोचले तर मी नक्की या व्हिडिओच्या एंडिंगला ॲड करेन किंवा त्याचं स्पेशल रील इंस्टाग्रामवर अपलोड करेन, कारण ते पण ज्वेलरी खूप सुंदर होतं. सो चला बघू. जेवढे पण आपल्याकडे डिलिव्हर्ड झाले तेवढे मी आज तुमच्यासोबत शेअर करते. सो त्यामधलं एक क्लॉथ ज्वेलरी मी ऑर्डर करून घेतली होती. लाईक खणाच्या ज्या साड्या असतात त्यावर भरपूरदा आपल्याला असं प्रश्न पडतो की कुठल्या ज्वेलरी यूज करायच्या, कारण त्या साड्यांचा लुक कितीही म्हटलं तरी खूप युनिक असतो आणि त्यासाठी या पद्धतीची ज्वेलरी कधी पण अगदी व्यवस्थित तशा आउटफिटवर किंवा एखादा ड्रेस पण आपण शिवून जर घेतला असेल खणाचा सो त्यावर खूप व्यवस्थित जाऊ शकतो. किंवा कुठलीही सिल्वर टोनमधली जर काठपदराची साडी असेल सो त्यावरही जाऊ शकतो. लाईक आता समोर नेक्स्ट इयरला जसं आपलं संक्रांत वगैरे येत आहे सो त्यावेळेला आपण ब्लॅक साडीवर सुद्धा हा यूज करू शकतो. सो भरपूर वेनी याला आपण यूज करू शकतो. क्लॉथ ज्वेलरी असल्यामुळे कम्फर्टेबल आहे. सो तुम्ही साईडला बघू शकता क्लिप एकदा घातल्यानंतर कशा पद्धतीने दिसतंय. छान हँडमेड ज्वेलरी आहे. कुठली मशीन वर्क यावर केलेलं नाही, कारण लक्षात येत आहे ज्या पद्धतीने हे बनवलेलं आहे. छान पूर्ण क्लॉथची ज्वेलरी आहे. बेंड होतं इझिली, त्यामुळे कुठेही टोचणार नाही किंवा अनकम्फर्टेबल राहणार नाही. छान अशी क्लॉथची ज्वेलरी. तर रेड कलरचं छान खणाचं कापड यूज केलेलं आहे आणि या ठिकाणी पण खणाचं कापड यूज. इथं थोडीशी फोल्ड पडली आहे कारण हा दुमडून आलेलं होतं, त्यामुळे या ठिकाणी पूर्ण मोत्यां सिंगल मोती छान होल्ड केलेले आहेत आणि बॅक साईडला या पद्धतीची डोर दिलेली आहे. सो हे टक करण्यासाठी ॲडजस्ट करण्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देते. तुम्ही जाऊन एकदा नक्की चेकआउट करून बघा. खूप कमी प्राईसमध्ये यूज झालं आहे. ओन्ली 195मध्ये मला हे रिसीव झालेलं आहे. तर नेक्स्ट आहे कुठलेही मराठी लुकसाठी किंवा आता गणेश फेस्टिवल येत आहे सो त्यासाठी आपण यूज करू शकतो. अशा पद्धतीचं चोकर ऑर्डर करून घेतलं होतं. छान असं गोल्डन, त्यावर लक्ष्मीचे स्टॅम्प दिलेले आहे तिथे मधामधा. सो मी बॅक कॅमेराने एकदा फोकस करून बॅक साईडला दाखवून त्यावरून तुम्हाला लक्षात येईल. आणि इथं लोटस तयार केलेलं आहे. छान आहे. कुठल्याही काठपदर साडीवर किंवा जर नऊवारी वेअर करत आहोत आपण तशा वेळेला अशा पद्धतीची ज्वेलरी खूप छान दिसते. बॅक साईडला टक करण्यासाठी डोर दिलेली आहे. यासोबत मला 2 इयरिंग्स छान असे स्टडचे रिसीव झालेले. खूप छान वाटतं. कुठल्याही एकदम सिम्पल लुक जर क्रिएट करायचं असेल, खूप हेवीमध्ये जायचं नसेल तर अशा पद्धतीची ज्वेलरी खूप छान सिम्पल सोबर आणि एक नाजूकचा लुक क्रिएट करू शकतो आपण. सो छान आहे. नाजूक ज्वेलरी आहे अगदी आणि हायली रिकमेंड करेन मी. कुठल्याही काठपदर, गोल्डन काठपदरची जर साडी असेल किंवा थोडंसं असं ट्रेडिशनलवालं जर आउटफिट असेल तुमच्याकडे सो त्यावर पण आपण यूज करू शकतो. हे होतं आपली सेकंड ज्वेलरी. त्यानंतर हे आहे विहा ब्रँडकडून एक लॉंगमध्ये मी ऑर्डर केलेलं होतं. भरपूर ज्वेलरी ॲक्च्युली ऑर्डर केलं, त्यामध्ये काही कॅन्सल झालेले आहेत नाही, पण त्यामधले पण खूप सुंदर कलेक्शन होतं ते पण. सो ते नक्की मी तुमच्यासोबत इंस्टाग्राम पेज, आपला जो इंस्टाग्राम पेज आहे मोनाली गहाणे ऑफिशियल, या चॅनलवर तुम्ही जाऊन नक्की व्हिजिट करू शकता. मी मागे पुढे एकदा पार्सल डिलिव्हर्ड झालं की ते तिथं अपलोड करेन. सो छान लॉंग एक नेक पीस मी ऑर्डर केलं होतं. या पद्धतीचं मॅट आणि ॲक्च्युली कॉपर टोन आहे, गोल्डन टोन नाही आहे, कॉपर टोनमध्ये हे रिसीव झालेलं आहे आणि छान असं पेंडंट दिलेलं आहे. खूप सुंदर आहे. फिनिशिंग खूप व्यवस्थित आलेली आहे. थोडंसं हेवी सुद्धा आहे. सो लॉंग लास्टिंग इझिली चालू शकतो आणि हा जो पोर्शन दिलेला आहे ना, डिझाईन खूप युनिक वाटते. यामधलं पुन्हा एक मी आधी इंस्टाग्रामला शेअर केलेला आहे सो तो पण जाऊन एकदा नक्की चेकआउट करून बघा. नियर अबाउट सेम डिझाईनमध्ये होतं. थोडंसं त्याचा जो टेक्स्चर आहे आणि टोन आहे कलरचं थोडं वेगळं होतं. हा प्रॉपर कॉपर टोनमध्ये आहे आणि मॅटमध्ये आहे. सो खूप सुंदर फिनिशिंग दिलं आहे. खूप छान वर्क केलेलं आहे या पद्धतीचं. खूप सुंदर
छान असं खालच्या साईडला गोल्डन घुंगरू दिलं, त्यामुळे प्रॉपर असं हायलाईट होतं. सो तुम्ही साईडला बघू शकता, घातल्यानंतर एक्झॅक्ट असं लुक येत आहे. त्यासोबत हेवी झुमके रिशू झालेले आहेत. खूप सुंदर झुमके आहेत, छान मॅट फिनिशिंग मध्ये आहेत. आणि आता फेस्टिवल्स येतात ना, त्यामुळे अशा पद्धतीची ज्वेलरी भरपूर प्रमाणात आपण यूज करू शकतो. कारण जेव्हा फेस्टिवल्स नसतात, वेडिंग नसतात, त्यावेळेला नियर अबाउट आपल्याला थोडंसं विचार येतो की एवढा हेवी ज्वेलरीचा यूज नाही होणार. बट जेव्हा फेस्टिवल्स असतात ना, तर कुठे ना कुठे आपल्याला घालायला नक्की यूजमध्ये. सो यामध्ये मी पर्सनली एक ते दोन ज्वेलरी ठेवून घेणार आहे, कारण भरपूर फेस्टिवल्स आहेत आता. मतलब लास्ट आहे आणि मला पर्सनली खूप जास्त आवडलेलं आहे. छान सिंपल सोबर आणि वजनाला अगदी हलका आहे, बट लुक खूप सुंदर देतोय. छान असं दोन कलर मध्ये हे कॉम्बिनेशन दिलेलं आहे. जेवढं बघायला हा एकदम सिंपल वाटते ना, तेवढंच घातल्यानंतर सुंदर वाटतं. बघताना असं वाटतं की तेवढं सुंदर लुक येणार नाही किंवा तेवढं उठून दिसणार नाही. बट याचं जे घातल्यानंतर जो लुक येतं ना, एखाद्या काठपदर साडी, मी याला माहेश्वरी सोबत वेअर केलेलं आहे. एक रील मी अपलोड केलेली आहे इंस्टाग्राम पेजला. मे बी 1 ते 2 दिवसानंतर तुम्हाला ती व्हिजिबल होईल. सो त्यासोबत मी याला वेअर केलेलं आहे. खूप सुंदर लुक दिसतो, एकदम सिंपल सोबर आणि छान मराठी लुक क्रिएट करण्यासाठी. ज्यांना हेवी घालायला आवडत नाही ना, सो सिंपल एक गळ्यामध्ये नेकपीस घालून या पद्धतीचं लुक आपण क्रिएट करू. खूप सुंदर. मेन म्हणजे यामध्ये 2 कलर्स मिक्स असल्यामुळे कुठलेही रेड किंवा गोल्डन साडीवर किंवा ग्रीन साडीवर, बॉटल ग्रीन कलरच्या यामध्ये स्टोन्स लावलेले, वर रेड आहेत आणि खाली ब्लॅक आहे. मधामध्ये छान असं डिझाईन तयार केलेलं आहे. बॅक साईडला टक करण्यासाठी डोर दिलेली आहे आणि सिंपल कानातले दिलेले आहेत. छान असे सिंपल कानातले दिलेले आहेत. सो या पद्धतीचे इयरिंग्स यावर रिसीव झालेले आहेत. सो हे होतं आपलं आजचं कलेक्शन. कसं वाटलं ते मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. यामध्ये जेवढे पण काही मिस झालेले आहेत त्याचं सेपरेट इंस्टाग्रामला मी लिंक रील प्रोव्हाइड करेन. तुम्ही तिथं जाऊन जर कमेंट करता लिंक म्हणून, तर ती लिंक डायरेक्ट तुम्हाला तुमच्या DM पर्यंत पोहोचतं. सो तिथून पण जाऊन तुम्ही परचेस करू शकता, कारण प्रत्येक प्रॉडक्ट मी तिथं पण अपलोड करत असते. सो हे होतं आपलं छोटंसं कलेक्शन आणि फेस्टिवल रिलेटेड म्हणू शकतो आपण. मोस्टली प्रयत्न केले आहेत मी यामधले गणपतीमध्ये यूज होतील अशा पद्धतीचे ज्वेलरी मी यामध्ये ॲड केलेले आहेत. सो हे होतं कलेक्शन आणि या सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. जर भेटू आपण असाच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.